प्रखर बुद्धिमत्ता प्रदूषणाच्या समस्या जाणणारी सोहम शेनकर या विद्यार्थ्यानं टाकाऊपासून टिकाऊ अशी इलेक्ट्रिक कार बनवली आहे। तो सध्या 8वी मध्ये शिकत आहे। मात्र या विद्यार्थ्यानं जे संशोधन लावले यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत। बॅटरीच्या सहाय्याने इलेक्ट्रॉनिक कार बनवून त्यानं आपलं वेगळेपण सिद्ध केलंय। सोहम सध्या अभिनव पब्लिक स्कूलच्या इयत्ता 8वीत शिकत आहे। सोहमनं प्लंबिंगच्या साहित्यांचा वापर करून बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कारचं मॉडेल तयार करून तो सर्वत्र प्रदर्शित करत आहे। सोहमने संशोधन आणि कल्पकता याची योग्य ती सांगड घालून ही इलेक्ट्रिक कार बनवली आहे। याबाबत त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। नमस्कार सर्वांना, माझं नाव सोहम उत्तम शेनकर, इयत्ता 8वी मारुतराव कोते अभिनव पब्लिक स्कूल येथे मी शिकत आहे। तर ही माझी इलेक्ट्रिक कार आहे, म्हणजे जवळपास ही बॅटरीवर चालणारी कार आहे। तर माझं म्हणजे बनवायचं उद्देश एवढं की आजकाल डिझेल आणि पेट्रोल चालणाऱ्या वाहनांचं प्रोडक्शन वाढतं आहे आणि इलेक्ट्रिक वाहनांचं प्रोडक्शन घटतं आहे। तर असं न होता लोकांनी इलेक्ट्रिक वाहनांवर जास्त भर दिला पाहिजे, जेणेकरून पर्यावरण संवर्धनाकडे आपली एक नवी वाटचाल सुरू होईल। तर दुसरं म्हणजे माझं एम हे बायोटेक इंजिनियर बनायचं आहे। तर त्या दृष्टिकोनातून तसेच मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचा पण एक कोर्स स्टार्टिंगला पाहिलेला होता। त्याच्यानुसार आपल्याला जर या इलेक्ट्रिक कारमध्ये सर काही प्रोसेस करून किंवा आपण म्हणू शकतो मॉडिफिकेशन करू शकतो सर। थोडक्यात म्हणजे आता आपल्याला चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रिसिटीची गरज पडणार आहे, पण इलेक्ट्रिसिटीची गरज न पडता गाडी चालता सर कशी चार्ज होईल ते आपल्याला पाहिजे सर। तर थोडक्यात तुम्हाला मी आता सांगितलं माझा उद्देश काय या कारचा। तर याच्यामध्ये आपण सोलर पॅनलची पण एक म्हणजे टेक्नॉलॉजी आहे ती आपण याच्यामध्ये यूज करू शकतो, जेणेकरून काय होईल, जेव्हा तुम्ही सूर्यकिरणचे जेव्हा प्रकाश सोलर पॅनलवर पडणार तेव्हा ॲटोमॅटिकली तुमची गाडीची जी बॅटरी आहे ती चार्ज होणार। म्हणजे थोडक्यात सर तुम्हाला इलेक्ट्रिसिटीची पण गरज पडणार नाही। तर अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी जर कधी भविष्यात जरी उपलब्ध झाल्या तर आपण याच्यामध्ये यूज करू शकतो। तर जर तुम्ही याची इलेक्ट्रिक कारचं सर एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे स्पीडचा सर प्रॉब्लेम असतो बऱ्याचदा। सर स्पीडचा प्रॉब्लेम म्हणजे काय, तुम्ही सर गिअर मोटरचा वापर थोडासा कमी करा आणि हाय RPM वाल्या मोटर्स यूज करू शकता, जेणेकरून काय होईल सर स्पीडचा पण तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आणि ॲव्हरेज पण चांगलं भेटणार सर। आणि जर तुम्हाला लॉंग लास्टिंग बॅटरी लाईफ लागत असेल तर त्यासाठी सर तुम्ही बॅटरीचा ॲम्पियर पण वाढवू शकता, जेणेकरून सर तुम्ही एकदा चार्ज केली तुम्हाला जसं बॅटरीचा ॲम्पियर आहे, समजा तुम्ही 80 अँपियरची बॅटरी घेतली तर ती जवळपास सर तुमची 50 ते 60 किलोमीटरपर्यंत जायला पाहिजे सर। असा माझा म्हणजे एक अंदाज लावलेला आहे सर। तर मी सांगितल्याप्रमाणे जर भविष्यात जर अशा टेक्नॉलॉजी आल्या आपण नक्कीच सर आपण या इलेक्ट्रिक कारमध्ये त्याच्या मॉडिफिकेशन्स करू शकतो सर। नमस्कार, मी सोहमची आई योगिता उत्तम शेनकर। मला सोहमची आई असल्याचा खूप अभिमान वाटतो। त्याने टाकाऊ मालाचा वापर करून हे बेस्ट ऑफ वेस्ट टिकाऊ प्रोजेक्ट तयार केले। त्याची ही संकल्पना प्रदूषण कमी करण्याची आहे व त्याचा भविष्यात नक्की उपयोग होईल या हेतूने त्याने हा प्रोजेक्ट खूप मेहनत घेऊन तयार केला आणि माझा आणि माझ्या कुटुंबाचा त्याचा या संकल्पनेस पाठिंबा आहे आणि ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सदैव त्याच्या सोबत आहोत। प्रियंका बोबडे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।